बातमी जळगावातून. जळगावमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी कारागृहातूनच उमेदवारी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेचे उमेदवार हे कारागृहात आहेत आणि त्यांनी तिथूनच उमेदवारी अर्ज भरलाय. बोगस कॉल सेंटर प्रकरणी ललित कोल्हे हे कारागृहात आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्या कारागृहात आहेत आणि कारागृहातूनच त्यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय. ललित कोल्हे यांचा हा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. शिवसेनेचे ते माजी महापौर आहेत. ललित कोल्हे हे कारागृहात आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी हा उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी. पाहूया ताई, काय सांगणार आज या ठिकाणी माजी महापौर ललित कोल्हे यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. न्यायालयाने त्यांना या ठिकाणी उमेदवारी लढण्याची परवानगी दिली आहे. काय सांगा? कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि यांच्या निष्काळजीपणामुळे जो हा गुन्हा आहे त्यांच्यावर, ज्याच्यात ते संशयित आहेत, त्याच्यात चार्जशीट दाखल झाली आहे. त्याच्यात काही विशेष निष्पन्न यांच्याविषयी झालेलं नाही. लवकरच ते कारागृहाच्या बाहेर पण येतील. पण इलेक्शन लागल्या कारणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा वार्डात आम्ही सर्व्हे केला. वार्डात आम्ही कॉर्नर मिटिंगा घेतल्या आणि जनतेच्या मनातला माणूस आहे. लोकांचं प्रेम त्यांच्यावर अतिशय आहे आणि त्यांच्यासाठी ते निर्दोष आहेत आणि आमच्यासाठी देखील निर्दोष आहेत. आमचं मतदार कुटुंब 11 नंबर वार्ड आणि आमचं कुटुंब मिळून आम्ही त्यांना उमेदवारी द्यायचं पक्षश्रेष्ठींना मागणी केलेली आहे. 100% शिवसेनेकडनं उमेदवारी त्यांची निश्चित होईल. मला एक आनंद होतोय की मी ज्या प्रभागातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्या प्रभागातून माझे पंजोबा, माझे आजोबा व माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात या प्रभागातून झाली आहे आणि मी आज त्या प्रभागातून माझा उमेदवारी अर्ज भरतोय. आणि एक दुःख पण आहे की माझ्या पहिल्या उमेदवारी अर्ज ज्या राजकारणाच्या पहिला पाऊल मी जो राजकारणात मी टाकलाय त्याच्यात माझे वडील माझ्यासोबत नाही, माझे आजोबा माझ्यासोबत नाही. ती खंत माझ्या मनात नेहमीच राहील. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.